हिवाळी अधिवेशन शनिवारी गुंडाळलं जाणार आहे। कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर पुढचे 2 दिवस विदर्भ आणि मराठवाड्यावर चर्चा होणार आहे। सोमवारपासून नागपूरमध्ये सुरू झालेलं हे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या शनिवारी गुंडाळलं जाणार आहे। कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे। गुरुवार आणि शुक्रवार या 2 दिवसांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यासंदर्भात विशेष चर्चा घेण्याची मागणी या बैठकीमध्ये विरोधकांनी केलेली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले। शुभम, आपण पाहतोय हिवाळी अधिवेशन हे सोमवारपासून सुरू झालंय। खरं तर या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्नोत्तराचा तास वगळलाय, त्यामुळे जे अधिवेशनाचे दिवस आहेत तेही कमी झालेले आहेत आणि अगदी शनिवारपर्यंत हे गुंडाळलं जाणार असल्याची देखील चिन्ह आहेत। जान्हवी, नागपूर येथे हिवाळी अधिवेशन 2024 जे आहे ते सुरू आहे आणि आजचा अत्यंत महत्त्वाचा दिवस असणार आहे। 4था दिवस आहे आज जे आहे महत्त्वाची एक बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे। काल आपल्याला माहिती आहे परभणी आणि बीड मध्ये जे प्रकरण झालेली आहे त्याच अनुषंगाने आज महत्त्वाची बैठक जी आहे ती आज सकाळी बोलवण्यात आलेली आहे। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे दुपारी 3 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती देखील जी आहे बोलवण्यात आली। मुख्य जे आहे मंत्रिमंडळ विस्ताराचा जो खातेवाटप आहे आणि सोबतच या सर्व गोष्टींसाठी राज्यपालांची आज दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री जी आहे भेट घेणार आहे आणि त्यांनी जी यादी बनवलेली आहे कुठल्या पक्षाकडे आणि कुठल्या मंत्र्याकडे कुठलं खातं राहील याबद्दलची माहिती जी आहे ती राज्यपालांना दिली जाऊ शकते, अशी देखील शक्यता जी आहे आज संध्याकाळच्या दरम्यान होऊ शकते। आणि त्यानंतर जे आहे शनिवारीच हे अधिवेशन जे आहे ते गुंडाळलं जाणार आहे। काल जी आहे कामगार सल्लागार समितीची बैठक जी आहे ती संपन्न झाली होती आणि त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर अर्थातच सोमवार ते शनिवार जे नियोजित अधिवेशन ठरलं होतं त्यानुसार शनिवार हा शेवटचा दिवस असणार आहे अधिवेशनाचा। जी 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 धन्यवाद शुभम, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।